डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर खुर्द येथील सूरज सूर्यभान शिंदे, वय वर्ष 36, या तरुणाचा गुरुवारी रात्री झालेला संशयास्पद मृत्यू हा अपघात की घातपात हा प्रश्न मागील 48 तास उलटून गेल्यानंतरही अनुत्तरित आहे. गुरुवारी रात्री 8 ते 8:30च्या सुमारास स्कूटीची धडक लागून एक व्यक्ती जखमी झाल्यावर सूरजला बेदम मारहाण केली गेली असा गंभीर आरोप समाज बांधवांनी केला. तर या मारहाणीतच सूरजचा मृत्यू झाल्याचा दावा करत न्यायासाठी वैदू समाज आता रस्त्यावर उतरलाय. जोपर्यंत सूरजला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेत मागील 18 तासांपासून समाज बांधव आणि कुटुंबियांनी मृतदेहासह संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शनिवारी मध्यरात्रीपासून समाज बांधवांनी खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मयत सूरजचा मृतदेह पोलीस ठाण्यामध्ये आणून ठिय्या आंदोलन केलं. तर घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी इतरही तालुक्यातून अतिरिक्त बंदोबस्त मागवला. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचवरे यांनी संगमनेरमध्ये येऊन समाज बांधवांची भेट घेतली आहे. तपास हा निपक्षपणे होईल, यामध्ये कुणाचाही दबाव येणार नाही. घटनेची आणि तांत्रिक बाबींची जुळवाजुळव करून गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचवरे यांनी दिल्यावर मयत सूरज याच्यावर उशिरा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय वैदू समाजानं घेतला आहे. साहेबांनी श्रीरामपूर ॲडिशनल SP संगमनेर शहर पोलीस स्टेशन इथे येऊन साहेबांनी सांगितलं की तुमचं काय असेल ते आपले CCTV फुटेज हे 4-5 आरोपी त्याला मर्डर असे केल्याने हे सगळं कारवाई आपले फॉरेन्सिक लॅब हे रिपोर्ट आल्यानंतर हे सगळं करणार आहे. आणि त्याच्यानंतर आता साहेबांनी 299 कलम लावला आणि पुढील तपास चालूच आहे म्हणून असं सांगितलं. वैद्य समाजाचा सर्वसामान्य गरिबांचा कुटुंबाचा हा करता धरता पोरगा होता. 12 तारखेला हा घरातनं कचरा घेऊन बायपासला टाकण्यासाठी गेला होता. त्याच्यातनं अनोळखी 2 व्यक्ती आले स्विफ्ट गाडी घेऊन. तर त्या व्यक्तीला थोडासा धक्का दिला, त्याला आर्याच्या भाषेत त्याला शिवीगाळ केली. त्याच्यानंतर त्या पोराला त्यांनी अक्षरशः असा मारला की नाही का ते दोघांनी आणखीन त्याच्या साथीदार आहेत 2-4 जण अजून त्यांना भेटले. तर त्यांना असं करता करता त्या पोराला पळू मारलं आहे की त्या पोरगा त्याला अपघाती म्हणता येणार नाही, तो घातपातच आहे. कारण आता ॲडिशनल साहेब येऊन गेले, ते बोलले की आम्ही निष्पक्ष तपासणी करणार आहोत. तर आम्हाला फक्त एवढंच आहे की साहेबांकडे एवढी अपेक्षा आहे की निष्पाप जीव गेलेला आहे त्या व्यक्तीला एकदम सर्वसामान्यासारखं आम्हाला न्याय द्यावा. मयत सूरज याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावरच हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा होणार आहे. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया,
दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.